वसुबारस स्नेहाच्या दिव्यात तेवते वात, तेजाची वसुबारस म्हणजे धेनू वासराची पूजा. जिथे गाय वासरू तिथे विठ्ठलाचे पाय. श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. वसुबारस हा सण खूप महत्त्वाचा आहे. या दिवशी प्रत्येक महिला आपल्या मुलाबाळांसाठी चांगले आरोग्य मिळावे, सुख लाभावे म्हणून गाय वासराची पूजा करतात व उपवास धरतात. संध्याकाळी गाय वासराची पूजा केल्यानंतर गवाऱ्याच्या शेंगा आणि बाजरीच्या भाकरीचा नैवेद्य दाखवून उपवास सोडतात. या दिवशी दुधापासून बनवलेले पदार्थ महिला खात नाहीत. घरात लक्ष्मीचे आगमन व्हावे म्हणून या दिवशी सवस्त धेनूची पूजा करतात. वसुबारस सणापासून दिवाळीची सुरुवात होते. अंगणात रांगोळी काढायला पण वसुबारसापासूनच सुरुवात केली जाते. ज्यांच्याकडे घरी गाय वासरे असतात त्यांच्याकडे पूर्णावरणाचा नैवेद्य दाखवला जातो. ज्यांच्याकडे गाय वासरूची मूर्ती असेल देवघरात त्यांनी संध्याकाळी आपल्या देवघरासमोर जागा असेल तर तिथे मांडणी करावी. शक्य नसेल तर दुसरीकडे मांडणी केली तरी चालेल. मांडणी करताना आपल्याला आधी जिथे मांडणी करायची आहे तिथे जागा स्वच्छ करून पुसून रांगोळी काढून त्यावर पाट ठेवायचा आहे व 2 विड्याचे पाने घेऊन पहिले गणपती बाप्पाची मूर्ती स्थापना करायची आहे. गणपती बाप्पाला हळद कुंकू अक्षता अर्पण करून धूप दीप नैवेद्य गुळ खोबऱ्याचा दाखवून पूजा करायची आहे. नंतर गाय वासरेची मूर्ती एका ताम्हणात ठेवून पंचामृताने अभिषेक करायचा आहे. अभिषेक करताना 108 वेळा किंवा 11 किंवा 51 वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र आपल्याला म्हणायचा आहे. नंतर गाय वासराची मूर्ती स्वच्छ कपड्याने पुसून 2 विड्यांच्या पानावर गाय वासराची मूर्ती ठेवायची आहे. हळद कुंकू फुले अक्षता अर्पण करून धूप दीप दाखवायचा आहे. नंतर गाऊ मातेला गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवायचा आहे व नंतर पूजा मांडणी करून आपला स्वयंपाक झाल्यावर गाईला परत गवारीच्या शेंगा व बाजरीची छोटीशी भाकर किंवा छोटीशी चाणकी करायची आहे आणि तो नैवेद्य गाई वासरूला दाखवायचा आहे. नैवेद्य दाखवताना ओम गौमाताय नमः हा मंत्र म्हणायचा आहे आणि महिलांनी उपवास गवाऱ्याच्या शेंगा व बाजरीच्या भाकरीवर सोडायचा आहे. तुमच्याकडे बाळकृष्णाची मूर्ती असेल तर बाळकृष्णाची मूर्ती पण तुम्ही स्थापना करू शकता. तुमच्या जवळपास गाईचा गोठा असेल तिथे जाऊन पण पूजा केली तर खूपच चांगलं. नंतर दुसऱ्या दिवशी सकाळी शुचिर्भूत होऊन गाई वासराची मूर्तीवर हळद कुंकू अक्षता अर्पण करून धूप दीप दाखवून आपल्या देवघरात ती मूर्ती ठेवायची आहे. नंतर देवपूजेच्या वेळी गाय वासराची मूर्तीची आंघोळ करू शकता. या व्रताने पतीला व मुलाबाळांना आयु आरोग्य व कुटुंबांनाही सुख प्राप्त होते. तसेच गाईला मातृत्व स्वरूप मानून तिची पूजा केल्याने धनधान्य आणि संतती प्राप्ती होते. गायीची पूजा केल्याने लक्ष्मीचे पण आगमन होते आणि गायीच्या नावाने या दिवशी गोशाळा किंवा जवळपास गोठा असेल तर यथाशक्ती गायीला दान करावा, कारण या दिवशी दानाला पण तेवढंच महत्त्व आहे. म्हणून यथाशक्ती दान नक्की करा. ज्यांच्याकडे गाय वासराची मूर्ती नसेल त्यांनी वसुबारसपर्यंत गाय वासराची मूर्ती आवर्जून आणावी. श्री स्वामी समर्थ.